ड्रग्ज पाटामध्ये सापडलं याचा पुढे तपासच नाही ना काही. 2च लोक अटक झाले, पण ड्रग्ज कुणी आणलं, त्याचा ड्रग तयार करायचा जो कारखाना आहे तो MIDC मध्ये सुरू झाला, हा कुणाच्या आशीर्वादाने सुरू झाला, त्याला भांडवल कुणी लावलं, त्याचा तपास पुढे गेलाच नाही ना. अशा पद्धतीचं राजकीय पाठबळ या टोळ्यांना सातत्याने गेल्या 2-3 वर्षापासून मिळालं आणि म्हणून साधा मोटरसायकलचा धक्का लागला तरी 5-25 पोरं येऊन त्या माणसाला मारतात आणि हिंदू समाजालाच मोठा त्रास झालेला आहे याचा. आज ग्रामीण भागातले लोक संध्याकाळी श्रीरामपूर शहरात यायला घाबरतात, दिवसा सुद्धा यायला घाबरतात. कुणाचा धक्का लागला तर मारलं जातं आणि त्यामुळं या हिंदू गुंडांपासून हिंदू समाज असुरक्षित झालेला आहे. या असुरक्षित हिंदू समाजाला या हिंदू गुंडापासून सुरक्षा मिळवून देण्याची गरज आहे आणि त्यासाठी खऱ्या अर्थाने हे आंदोलन आहे. 2 दिवसापासून श्रीरामपूर शहर बंद आहे. काय आहे नेमकं, काय ठरवलं? नाही काय आहे का, समजा एखादा खून झाला, 1 दिवस श्रीरामपूर बंद ठेवलं, विषय संपला, आरोपी अटक झाले, मुळापर्यंत औषध झालं पाहिजे, याचं समूळ उच्चाटन झालं पाहिजे या गुन्हेगारीचं. यासाठी पोलीस थातूरमातूर कारवाई करतात आणि श्रीरामपूरला पोलीस स्टेशन अस्तित्वातच नाहीये. मग एका मुलीला पकडून पळून नेलं होतं, ते आणलं, त्यांनी जाणून दिलं गुंडांनी पोलीस स्टेशनला, तर पोलीस त्या मुलीला सांगतो की तू आता वयात नाहीये, 18 पूर्ण झाले का आपण तुझं लग्न त्या पोराबरोबर लावून देऊ, तो पोरगालाही चांगला आहे. हे पोलीस स्टेशन आहे का वधूवर सूचक केंद्र आहे? त्यामुळं या ठिकाणी पोलीसच गुन्हेगारांसाठी काम करू राहील. त्याच्यामुळे पोलीस स्टेशनचा स्टाफ बदलला पाहिजे, समूळ उच्चाटन झालं पाहिजे. यासाठी जे जे करावं लागेल ते सगळं प्रशासनाने केलं पाहिजे, म्हणून बेमुदत बंद आहे. परंतु या गुंडांना आश्रय जे राजकीय लोक देत आहे, राजाश्रय आहेच ना, त्याच्याशिवाय या गोष्टी शक्यच नाही ना. पोलीस स्टेशनमधून गुन्हेगार सोडले जातात, पोलीस स्टेशनमध्ये आणून आरोपी सोडला जातो. श्रीरामपूरमध्ये 5-25 आरोपी, त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत, 307चे 302चे. ते आरोपी मोकाट फिरतात, तडीपार आरोपी 63 आरोपी तडीपार आहेत. सगळे श्रीरामपूरमध्ये फिरू राहिले. काय चाललंय हे श्रीरामपूरमध्ये? आणि या सगळ्या गोष्टीचा परिणाम शेवटी आकाश दुबईची हत्या झाली. हिंमत किती वाढली का, जेवायला लेट दिलं म्हणून आकाश दुबईला मारून टाकलं, एवढी हिंमत वाढली आरोपींची. या दृष्टीनं या गुन्हेगारीचं समूळ उच्चाटन झालं पाहिजे आणि म्हणून या ठिकाणी हे बेमुदत बंद या ठिकाणी ठेवलेलं आहे. पुढची कशी रणनीती असणार आहे? नाही, संध्याकाळी मोर्चा बैठक ठेवलेली आहे सगळ्या श्रीरामपूरकरांच्या प्रमुख लोकांची, सर्वपक्षीय. त्या बैठकीत ठरलं आता. श्रीरामपूर शहरामध्ये गुन्हेगारी नेमकं कशामुळे वाढते, काय व्हावं अशी अपेक्षा आहे? पोलिसांवरचा दबाव कमी झाला पाहिजे. पोलिसांना जे पोलिसिंग असतं, कोम्बिंग ऑपरेशन करणं, ज्याच्याबद्दल तक्रार येते ती तक्रार घरी नोंद करून घेणं, याचं स्वतंत्र मिळालं तर सगळं सोपं होऊन जाईल. परंतु पोलिसांना असं सांगितलं जातं की या संघटित गुन्हेगारांचे नाव घ्यायचे नाही, त्यांच्या नावाने या बाहेर दाखल करायचं नाही, इथपर्यंत वरतून आदेश येतात. त्याच्यामुळे पोलिसांना मोठा दबाव असतो आणि या सगळ्या चुका पोलिसांच्या आहे आणि राज्य शासनात बसलेल्या काही नेतेमंडळींचा दबाव या सर्वांवरती असल्यामुळं या सगळ्या घटना वाढत आहेत. आपण लहानपणापासून श्रीरामपूर पाहता, आपले वडील देखील या ठिकाणी आमदार होते, जयंतराव ससाणे, इतर लोक जे असतील, काय वाटतं त्यावेळेस आत्ताच्या काय बदल वाटतं श्रीरामपूर? कोणताही राजकीय पक्ष जरी सत्तेत आला त्यावेळेस काँग्रेसचं सरसकट वरपासून खालपर्यंत सरकार होतं. परंतु एक छोट्या गोष्टीची जेव्हा तक्रार झाली तेव्हा स्वर्गीय ससाणे साहेबांवर सुद्धा गुन्हा दाखल झाला होता. म्हणजे ते आमदार होते, शिर्डी संस्थांचे अध्यक्ष होते, परंतु कायदा त्यांच्यापेक्षाही मोठा होता आणि जो माणूस पोलीस स्टेशनला जात होता त्यावेळेस ते आमदारावर सुद्धा गुन्हा दाखल करत होते. इथपर्यंत कायद्याची मोकळीक आणि कायद्याला स्वतंत्र होतं. त्यावेळेस वरतून पोलिसांना फोन येत नव्हते. हे स्वतंत्र आज हिरावून गेलेलं आहे. पोलिसांना त्यांची स्वतंत्र संपलेलं आहे, ते स्वतंत्र दिलं तर 2 तासामध्ये सगळं काम होऊ शकतं. आता काय भूमिका असणार आहे? आता सर्व गावकरी मंडळांनी, सर्व पक्ष आणि सर्व संघटनेच्या लोकांनी मिळून जो आता गाव बंद करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे त्याच्यावरती आम्ही ठाम आहोत आणि आम्ही बुधवारी मोर्चाचं आयोजन करतोय. त्यासाठी परत प्रमुख काही माणसं बसून बारकाईंनी कसं नियोजन करता येईल आणि त्याच्यामध्ये जास्त लोक कसे सहभागी होतील यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. 2 दिवसापासून गाव बंद आहे, चाकर उठलेले आहे, अर्थकारण थांबलेलं आहे. कसं बघता एक नगराध्यक्ष म्हणून काय जबाबदारी लागते? नाही, लोकांचीच मागणी आहे, सगळी व्यापाऱ्यांचीच मागणी आहे. अनेक डॉक्टर लोकांना खंडणी मागितलेली आहे, अनेक व्यापाऱ्यांकडून पैसे घेतले गेलेले आहेत.
त्यांना ब्लॅकमेल केलं गेलं आहे. त्याच्यामुळं व्यापाऱ्यांची आणि सर्व डॉक्टर असतील, सगळ्या प्रोफेशनलचे सगळे लोक असतील, त्या सर्वांची मागणी आहे. त्याच्यामुळे त्यांनी सुद्धा उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिलेला आहे. आम्ही कुणावरती बळजबरी केलेली नाही. कधीपर्यंत सुरू राहील आता काय? आमची अपेक्षा आहे की त्यांच्यावरती मोक्याची कारवाई झाली पाहिजे. काल जरी SP साहेबांनी लिहून दिला असला तरी अजूनही तो काही गुन्हा दाखल झालेला नाही किंवा त्याचा प्रस्ताव गेलेला नाही. तो जर गेला तर आम्ही थांबायला तयार आहे. परंतु एका व्यक्तीचा या ठिकाणी खून झाला आहे. किरकोळ कारण आहे. किरकोळ कारण हे म्हणणं आहे आहे ना. तिथं. या ठिकाणी म्हणजे किती ते कायदा सुव्यवस्था- कशामुळे घडलं त्याची पार्श्वभूमी 4-5 वर्षापासूनची आहे की या संघटित गुन्हेगारांना वरतून एवढं अभय आहे की ते लोकांना सांगतात की तुम्ही कोणीच आमचं वाकडं करू शकत नाही. पोलीस स्टेशनला गेल्यानंतर त्यांच्या नावाने फिर्याद घेतली जात नाही. पोलीसच सांगता कशाला या भानगडीत पडता. पोलीस त्यांचे 40% पोलीस त्यांची खबरी म्हणून काम करतात आणि त्याच्यामुळे सर्वसामान्य माणसाला पोलिसाचा आधार वाटत नाही. त्यामुळे लोक पोलीस स्टेशन जात नाही.